अध्यक्षा भैयासाहेब, त्याचबरोबर ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष आम्ही काम केलं आणि मार्गदर्शक भारती सरडा सर, या ठिकाणी उपस्थित असलेले रामदासजी फुटाणे, अशी अनेक मंडळी या सभागृहामध्ये आहेत. गेली महिना दीड महिना मी या दोघांच्यावर यावं आणि नाट्य आणि साहित्य संदर्भामध्ये एक वेगळ्या गाडीकडे त्यांच्या वेगळ्या ठिकाणी सत्कार होत होते आणि ती वेळ काही जमून येत नव्हती. भैयासाहेब मोरे सर या तारखेला उपलब्ध आहेत. आपण या जर कार्यक्रमात एप्रिलला घुमाणला साहित्य संमेलन आहे ज्या ऐकायला मिळावेत या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम केलेला आहे आणि कुठलीही भाषणबाजी इथे जास्त नव्हता. या दोघांशी जास्तीत जास्त गप्पा गोष्टी कशा होतील या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. महाराष्ट्रात पुण्यामध्ये आणि साता समुद्रापलीकडे अनेक आगळेवेगळे आणि या ठिकाणी लीला गांधींची 61 समाजच्या वतीने केली, असे अनेक आगळेवेगळे कार्यक्रम समाजच्या वतीने करत असतो आणि सातत्यानं 25 वर्ष आम्ही आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे सरांचा सन्मान वेगळ्या पद्धतीने, तुकाराम महाराजांची पगडी, महाराजांच्या चिपड्या, तुळशीची माळ आणि फुलांची कुंडी प्रदान करून डॉक्टर सदानंद मोरे सरांचा सन्मान होत आहे. माननीय भारत देसाई यांना विनंती करतो, फुलांची कुंडी आदरणीय मोरे सरांना आपण प्रदान करावे. साडी, चोळी, शॉल प्रदान करून फुलांची कुंडी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची आणि साहित्य संमेलनाची ती एक मुख्य गोष्ट आहे. माझे त्याचं कारण अर्थातच नाट्य परिषदेचे प्रकाश पायगुडे, सुनील महाजन, निकिता वगैरे आमच्या बरोबर असतात आणि त्याच्यामुळे काही प्रकल्प हे 2 संस्था मिळून आम्ही घेतो. तसंच साहित्य परिषद अनेक संस्थांशी जोडून घेते, पण ते बोलण्याची जागा इथे नाही आहे. दोघेही आजचे मान्यवर ज्यांची मुलाखत ऐकायला आपण उत्सुक आहात. साहित्यातला शब्द हा रंगमंचावरून जेव्हा एखादा अभिनेता हा आपल्या तोंडून बाहेर काय प्रश्न विचारू म्हणण्यापेक्षा मी आता थेट प्रश्नच विचारते. सुनील, तुला आधी बोलायचं नाहीये ना? घुमांच्या बद्दल आपण नंतर बोलू. ते खऱ्या अर्थाने संमेलन असलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय म्हणता येईल त्याला आपण संवाद म्हणतो, तो संवाद व्हायला पाहिजे आणि वाद होऊ नये अशातला भाग नाही. परंतु वाद कसा असला पाहिजे तर तुकाराम महाराजांचा असा एक अभंग आहे, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. वाद करताना सुद्धा संवाद झाला पाहिजे. वादामध्ये संवाद असला पाहिजे, संवादामध्ये वाद असला पाहिजे. अशा म्हणजे समन्वय म्हणजे संमेलन, असं माझ्या डोळ्यापुरतं संमेलनाचं स्वरूप आहे. आणि आता घुमांचं संमेलन कसं व्हावं असं तुम्हाला वाटतं? घुमांचं संमेलन असं आहे की आपण पहिल्यांदाच अशा प्रकारचं संमेलन करवतो. महाराष्ट्राबाहेर संमेलन झालेली नाहीत अशातला भाग नाही. इंदूरला, बडोद्याला, आणखीन कुठे कुठे हैदराबादला, गोव्याला, म्हणजे महाराष्ट्राबाहेर संमेलन झाली याच्यापूर्वी. पण तिथे मराठी माणसं बहुसंख्येने होती. अनेक वेळेला मराठ्यांचं तिथे राज्य होतं म्हणून तिथे आपल्याला काही वेगळेपणा खास असं वाटलेलं नाही, कारण आपल्याच प्रकारचे लोक आहेत ते. घुमांमध्ये मराठी माणसं नाहीत असं आपण ऐकतो आणि त्यामुळं काही लोकांचे भुया सुद्धा पोहोचावे. पण खरा मुद्दा असा आहे माहिती का की घुमांमध्ये आज जे काही आहे, किंबहुना पंजाबात आज जे काही आहे त्याला जबाबदार मराठी माणसं होती. म्हणजे फक्त नामदेव आणि त्यांचे सहकारी जेव्हा पंजाबमध्ये गेले आणि तिथे त्यांनी आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या भागवत धर्माचा संदेश तिथे नेला. त्या संदेशाने प्रभावित आणि प्रेरित होऊन उत्तर भारतामध्ये संत परंपरा प्रवर्तित झाली. नामदेवांच्या अगोदर तिथे कोणी संत नाही आणि विशेषतः पंजाबमध्ये तर त्याचा फारच प्रभाव पडला.
आणि त्याच्यातूनच पुढे शीख धर्माचा उदय झाला हे आपण जाणतो. तर हा जो अनुबंध आहे म्हणजे मराठी माणसं काय करू शकतात याचं गुमान हे किंवा पंजाब हे मी प्रत्येक पाडतो आणि ते चालतं बोलतं जिवंत प्रतीक आहे. ते काय तुमचं मराठी ऐकताना आम्हाला म्हणे अभिमान वाटतो आणि मलाही अभिमान वाटतो. मला गर्व नाही आहे माझ्या मराठी भाषेचा, मला अभिमान आहे की मी खूप छान मराठी बोलते. तर ही मराठी भाषा मला माझ्या शिक्षकांनी, माझे महाजनी सर म्हणून होते, त्यांनी माझ्याकडनं खूप सुंदर सुंदर म्हणजे मी तेव्हापासून मला साहित्याची आवड आहे आणि माझ्या सगळ्या शिक्षकांनी मला घडवले. अभिनयाचं शिक्षण जे काही मी केलं, मी हौशी रंगभूमीवरून आलेली आहे, त्याचे सुद्धा बीज सोलापुरात रुजलं गेलं. नृत्य शिकले, गाणं शिकले, अभिनयाचे जे धडे थोडेफार जे झाले ते माझे सोलापुरात झाले. नंतर मग मी मुंबईला गेले. आता गेली 50 वर्ष मी मुंबईत राहते. मी मुंबईत झाले, नावाने मी मुंबईकर झाले, माझं गाव मात्र अजून हे सोलापूरच आहे हे मी विसरू शकत नाही. पहिल्याच मला एक तुम्हाला विचारायचं आहे असं की अनेक वर्ष तुम्ही रंगमंचावरती काम केलं, पण कट्यार काळजात घुसली किंवा अशी जी सुरुवातीची तुमची नाटकं आहेत ती अजूनही लोकांच्या मनामध्ये बसलेली आहेत. तर त्यावेळेच्या बुवांच्या आठवणी एस्पेशली आम्हाला ऐकायला आवडतील. मी आले तशी 65 साली मुंबईमध्ये, तर पहिल्या संगीत नाटकासाठीच मी आले. पण संगीत रंगभूमीवर काम करता करता मी गद्य भूमिकाही करायला लागले. कारण संगीत नाटकांचे जे प्रयोग व्हायचे त्या फार कमी प्रयोग होतात संगीत नाटकांचे, तर त्याच्यावरनं गुजराण होणं मला शक्य नव्हतं. सोलापुरात माझी फॅमिली होती, म्हणून मग मी गद्य नाटकात काम करायला लागले. आणि माझं पहिलं नाटक अश्रूंची झाली फुले. तसं संगीत नाटक गीत गायले आसवांनी, पण अश्रूंची झाली फुले हे गद्य नाटक. आणि त्याच्यानंतरचं कट्यार काळजात घुसली, ज्याच्यामुळे मी आज लोकांना माहीत आहे कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे. आणि 16 वर्ष वसंतराव देशपांड्यांचा मला सहवास त्याच्यात मिळाला आणि 750 प्रयोग मी बुवांबरोबर केले, 735 म्हणूया. त्याच्यानंतर भालचंद्र पाटेकर म्हणून एक दुसरे